शिक्षक उपलब्ध करून देण्यामध्ये थोडंसं वेळ या ठिकाणी गेल्यामुळं हा दुर्दैवाचा प्रसंग या ठिकाणी या शाळेवर ओढवलेला आहे. परंतु एक जबाबदार अध्यक्ष या नात्याने मी सर्व पालकांना विनंती केली, विद्यार्थ्यांना विनंती केली आणि आज आम्ही या ठिकाणी 2 शिक्षक प्राथमिक पदवीधर 2 आणि 1 शिक्षक माध्यमिक असे एकूण 3 शिक्षक या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. माननीय आमच्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू मॅडम, त्याचप्रमाणे एज्युकेशन ऑफिसर श्रीमती चव्हाणताई यांनी या ठिकाणी लेखी आदेश पारित केले. ते आदेश पण आम्ही आज या ठिकाणी सर्व शालेय समिती आणि गावकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणचे एक शिक्षक हे तहसील कार्यालय वैजापूर या ठिकाणी निवडणूक शाखेमध्ये प्रतिनियुक्त घेतले आहेत. त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करण्याबाबत आम्ही आजच्या आज माननीय जिल्हाधिकारी महोदय, उपजिल्हाधिकारी यांची भेट त्या ठिकाणी घेणार आहोत आणि येत्या 1-2-4 दिवसामध्ये आणखी एक माध्यमिक शिक्षक या शाळेकरता उपलब्ध करून देणार आहोत. कारण विद्यार्थी संख्या पण मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये असा प्रसंग या गावकर आणि या शाळेवर येणार नाहीत असा शब्द अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आम्ही सर्व गावकऱ्यांना आश्वस्त करतो. आणि आज या ठिकाणी आमच्या हस्ते या शाळेचे लॉक कुलूप खोललेले आहेत. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी एक सूचना करतो की आपण चांगलं ज्ञानदान घेऊन एक चांगले आदर्श विद्यार्थी या ठिकाणी कसे निर्माण होतील आणि या शाळेचं, गावाचं, प्रशासनाचं, आमच्या जिल्हा परिषदचं नावलौकिक कसा मोठा होईल या दृष्टिकोनातून आपण चांगलं शिक्षण घ्यावं अशी एक सूचना या ठिकाणी विद्यार्थ्यांना करतो. आणि गावकऱ्यांनी आमचा मान ठेवला, आमच्या हस्ते या ठिकाणी कुलूप खोललं आणि हे आंदोलन संपूर्ण मिटलं नाहीत. पेंटर साहेब संपूर्ण मिटलं नाहीत, परंतु स्थगित त्यांनी हे आंदोलन करून या ठिकाणी आमच्या भावना जाणून घेतल्यात. त्याबद्दल मी गावकऱ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.